आज शेतामध्ये ना खूप मोठं काम केलं बरं का. तर जे काही केलं ना ते तुम्हाला ना व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आज खूप चांगला असा व्हिडिओ होणार आहे. तर सगळे शेतामधलाच पूर्ण असा व्हिडिओ आहे. तर शेतामध्ये आज ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना स्टेप बाय स्टेप असं कामच केलं आणि जे काही केलं ना ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. कारण सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी ना एक 6-7 वाजेपर्यंत आम्ही अशी कामं करत होतो. तर चला म्हटलं शेतामध्ये जायचं आहे ना तर मग मुलांना पण घेऊन जावं लागतं. त्यांच्यासाठी ना चांगले स्वीट कॉर्न वगैरे म्हटलं मका उकडून घ्यावी. कारण त्यांना लगेच शेतामध्ये गेलं लहान लेकरांचं कसं असतं की लगेच भूक लागली म्हणतात. मग त्यांची सगळी सोय करावी लागते बरं का. तर दुपारच्या ना 3-4 वाजल्या होत्या. तर मग एका साईडला कुकरमध्येच म्हटलं चला आता मग स्वीट कॉर्न मका वगैरे उकडून घेतली. चहा वगैरे मांडला होता. सगळं काम आवरून शेतामध्ये जावं लागतं. आणि मुलं म्हटलं ना तर मुलांचे खूप चवणे असतात बरं का. मग चला म्हटलं चहा एका साईडला सगळ्यांना चहा मांडला होता. आणि पॉपकॉर्नचे मका पण म्हणजे ना स्वीट कॉर्नचे मकासुद्धा एका साईडला 3-4 शिट्ट्यांमध्ये उकडून घ्यावी म्हणलं. मग त्यांना काही थोडंसं खायला पण न्यायचं. तर पल्लवी कशी बोलती शेतामध्ये जायचं आहे आम्हाला सगळ्यांना असं बोलत होती. कारण मुलांना मी ना कधीच घरी ठेवत नाही बरं का. कारण भीती वाटते. कारण शेतात आपण आपल्या कामात म्हणजे गुंगलेला असतो आणि मुलं काय करते ना सांगता येत नाही. त्यासाठी ना मी कधीच शेतामध्ये ना म्हणजे घरी त्यांना ठेवत नाही. माझ्याबरोबरच घेऊन जात असते. आता शेतामध्ये चहा वगैरे सगळं झालं आणि मग शेतामध्ये गेलो. शेतामध्ये ना काय करायचं होतं माहिती आहे का. सगळे असे ना कडं कोपरे ना वडून घ्यायचे होते. म्हणजे बेड तयार केले होते ट्रॅक्टरनी. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेलच काय केलं मी ते. पूर्ण असे ना बेडमध्ये ना म्हणजे सगळी माती अशी जी खाली खाली आली ना ती सगळी अशी वर घ्यायची होती. तर A to Z असे एक सगळ्यांनी ना एक वाफा घेतला होता आणि सगळे असे केलं. आणि मग अशा कामांसाठी ना म्हणजे आम्ही ना म्हणजे गडी पण लावू शकतो बरं का. पण काय गरज आहे असं म्हणत असतो. कारण घरची घरी सगळी कामं होतात. लेकरं खेळतात आणि म्हणून आणि सगळ्यांना आवड आहे. असं नाही की नाही जबरदस्तीने आम्हाला करायला होतं असं काही नाही. आम्ही ना सगळेजण ना आवडीने करतो असतो. आवडणाच खूप चांगली अशी ना आवड आहे बरं का कामाची. आणि त्यांच्या मागं आम्हालासुद्धा सगळ्यांना अशी आवड लागली. त्यामुळं मी स्वतः अशी म्हणत असते की बाहेरचे असे गडे वगैरे काय लावू नका. जिथे लावायचेत ना तिथे लावत असतो. म्हणजे जे काही कामकाज आहे मग जे आपल्याला जमतंय ते काम करायचं. असं दारी असो माती ओढणं असं सगळी कामं मी नेहमी करत असते. असं कुणी सांगत नसतं बरं का. मी स्वतःच म्हणत असते की आपण स्वतः घरी करूयात म्हणून. काय आता आपली थोडीशी मुलं पण मोठी झाली आणि ते पहिली गोष्ट आरोसुद्धा सगळी अशी कामं करू लागतो सगळ्यांनी अशी. आणि छोटं होतं जिथं जिथं खड्डे आहेत तिथं असे जाता आणि माती ओढायची होती. सगळेजण असं प्रत्येकाची लाईन धरली होती आणि सगळ्यांनी अशी ना सगळ्यांची कामं केली होती. अशी सगळ्यांनी मिळून कामं केलं ना तर कधीच कुठल्या कामाला ना कमी पडत नाही. सगळी कामं व्यवस्थित होतात. म्हणतात ना सगळ्यांनी चौकोन काम केलं की ना नेहमी काम चांगलं होत असतं आणि लवकर होत असतं. आता बाहेरच्या गड्यांकडनं आपण करून घेतलं तरी पण आपण लक्ष द्यावंच लागतं. आणि आपण काय त्यांच्या पाठीमागं असं उभा राहत असतो. ते आपल्याला जे येते ना ते काम आम्ही नेहमी करत असतो. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच की मी काय काय काम केले ते. तर अशी मुलं एका साईडला खेळत होते आणि मग आम्ही अशी सगळ्यांनी मिळून अशी कामं करून घेतली. आणि अशी कामं म्हटलं ना तर मी पटपट अशी कामं आवरत असते. आणि असे जेव्हा ऊन नसा सकाळी मग दुपारच्या वेळेला घरची कामं परत थोडंसं ऊन उतरलं की अशी रानातली कामं असं चालू होतं. सगळे बांध ओढून झाल्यानंतर त्यावरती ना आम्हाला ड्रीप हातरायचं होतं. तर ड्रीप हातरल्यानंतर मग पुढची कामं होती. सकाळी ना शेतात चाललो आहे. काल चांगले सऱ्या वगैरे वाढल्या कालच्या व्हिडिओमध्ये. तर आज आता त्याला खत टाकायचं आहे. चला आता सकाळी 9:15 वाजलेत आम्ही निघाले आमचा पोशाख घालून आहे का नाही पल्लवी. आणि ह्या बाळाला पण न्यावं लागतं घरीले खटपट करती म्हणून मग सगळं काम आवरलं आणि पिल्लूला घेऊन चालले आरोग्याला आहे शाळेत. आता आम्ही चाललो रानात. चला डायरेक्ट घरातून थेट रानामध्ये ना खत वगैरे मिक्स करतायत. आता काय माहिती खत टाकताना व्हिडिओ काढता येतो का नाही. तर सगळीकडं खत टाकायचं आहे बघा सगळ्या लाईनला. काय लावायचं आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला समजेल आम्ही काय लावणार आहे ते. चला आता खत कालवते. आता आम्ही चाललो आहे. काल सगळे वाफे वगैरे वडले बरं का बेड वगैरे. आणि कालना खूप अंधार पडल्यामुळे मग पुढचं काम म्हटलं दुसऱ्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे. तर सकाळी ना सगळी कामं आवरून मग शेतामध्ये गेलो खत वगैरे टाकलं. तर सगळे जे बेड आम्ही ओढले होते ना दाताने त्या बेडवरती सगळ्यात पहिला अशी मोठी ना सगळीकडं खतं टाकून घ्यायची होती. तर आवडणी यांनी सगळ्यांनी छान असं कालवलं होतं. आणि चला आता प्रत्येकाने आम्ही 2 जण टाकणार होतो बरं का. आणि सासूबाई आणून देणार होत्या. मग आम्ही दोघांनी मिळून ना असे सगळे एक बेड असे धरले आणि ना याकडची त्याकडे सगळे आम्ही असे बेड टाकून घेतले. तर वडील आलेवर होते बरं का तिथंच. ते म्हणले गड्याने का नाही टाकून घेतलं तर नाही का गडी का नाही लावले खत टाकायला असं ते बोलत होते. मग मी आवडना सांगितलं म्हटलं बघा आप्पा काय म्हणतायत की गड्यांकडनं का नाही टाकून घेतलं. तर ते बोलत होते की आम्हीच गडी आहे.
तर आपलं शेत आहे म्हटल्यानंतर आपल्याला गडी मालक म्हणजे मजुरी असं सगळे कामं आपल्याला म्हणजे आपणच करायचे असतात. आम्हीच गडी आहे आणि आमचंच रान आहे असं ते सांगत होतं. खरंच आम्ही खूप हसलो बरं का. आता कसं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलीची किती काळजी असते ह्या शब्दातून मला कळलं बरं का. असे येत असतात ते आणि असे काम बघितल्यानंतर ना म्हणत असतात खूप काम आहे आणि ना कधीतरी असं बोलत असतात की खरंच काम केल्यानं चांगलं. आणि आम्हाला कधीच कुणी असं काम शिकवलं नाही बरं का. आम्ही आईवडिलांच्या घरनं सगळी अशी कामं शिकलो. त्या वडिलांना सुद्धा खूप चांगलं वाटतं अशी कामं केल्याने. ही काम म्हणजे काय असं म्हणजे छोट्या मोठ्यांचं नाही बरं का. प्रत्येक कुठली पण काम असो, ते इंजिनिअरिंग असो कोणते कुठल्याही क्षेत्रात असो, ते ना कष्ट केल्याशिवाय कोणताच माणूस मोठा होत नाही. त्यामुळे ना कुठल्याच कामाला लाजायचं नाही. हातात घ्यायचं आणि ते काम करायला लागायचं. आपोआप ते काम येतं. आता हे आम्हाला ह्या कामाची अशी शेताची काही गरज नाही बरं का. कारण असं म्हणजे कधीतरी शेतातलं काम, कधी कधी मेडिकलचं काम, असं प्रत्येक कामं सगळी कामं येतात. आता कधी कधी ना अशी सगळी कामं आवरून ना मेडिकलमध्ये जावं लागतं. तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 मेडिकलमधलं काम करायचं असं चालू असतं. आता आपलं शेत आहे, मग ते शेतामधलं काम झालंच पाहिजे. तर असं चालू असताना वडिलांना खूप छान वाटतं. अशा आपल्या सगळ्या मुली असं काम करतात आणि कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही. हे त्यांना म्हणजे खरंच ते तोंडाने म्हणत असतात, खूप छान काम करतात तुम्ही, असंच काम करत जा, आमचं नाव मोठं करा. तर असं चालू असतं. कधीच अशा कुठल्याच गोष्टीची त्यांच्यापर्यंत ना असं गाऱ्हाणं जात नाही. तर त्यासाठी त्यांना खूप चांगलं वाटतं आणि ते अशा मधनं अधनं ना येत असतात. तर खत वगैरे सगळं टाकून झालं. 5 दिवस थोडासा मावळ्या चाललेला आणि खत टाकून झालं की लगेच ड्रीप ओढायला घेतली. आम्ही तिघांनीच सकाळ म्हणजे ड्रीप ओढली. आरो एका कोपऱ्याला मी निम्म्यापर्यंत नेऊन देत होते आणि तो पूर्ण एका साईडला कडेला जाऊन खुटी ठोकून तो ड्रीप बांधत होता. असं चालू असतं. आणि मुलांना सुद्धा मी अशी कामं शिकवलेत बरं का. आणि माझ्यापेक्षा मिस्टरांनाच खूप अशी आवड आहे आणि मुलांना सुद्धा सांगत असतात. आजी बोलत होती त्याला की त्याला कशाला काम सांगतो, तर नाही, त्याला सुद्धा आलं पाहिजे, अभ्यास आला पाहिजे, शाळेतलं सगळं आलं पाहिजे, ॲक्टिव्हिटी रानातलं पण आलं पाहिजे, आपण शेतामध्ये. तर त्याला सुद्धा मी कधीतरी मेडिकलला नेत असते. तो मेडिकलचं सुद्धा काम करतो. आपण स्वतः ऑलराऊंडर पाहिजे, आपला मुलगासुद्धा ऑलराऊंडर पाहिजे. तर सगळी कामे आम्ही आमच्या मुलांना पण शिकवत असतो. तसं आपल्या आईवडिलांना सुद्धा खूप आनंद वाटतो अशी कामं करताना. सगळ्या कामात शेतात गेले की शेतातला पोशाख, कुठं निघालं की वेगळाच पोशाख, दुकानात गेले की दुकानातला पोशाख. स्वतः मिस्टर म्हणत असतात सगळी कामं आली पाहिजे आणि काम केल्यानेच मोठं होतं. आणि काम केलं की कुणी आपल्याला नावं ठेवणारी ठेवत असतात. आता खूप जण म्हणतात की हिला काही काम आहे, ही फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ काढते, काय करते. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल. असं नाही की आत्ता मी व्हिडिओ काढायला लागले. अशी कामं मी कंटिन्यू करत असते. शेतामध्ये खुरपणं झालं, काही झालं, असं कुणी सांगत नाही. स्वतःच करावं लागतं. कुठलंच काम कुणी ना आईच्या पोटात शिकून आलेलं नसतं. ते शिकावं लागतं. शिकलं तर आणि काम केलं तरच आपण मोठं होत असतं. आता प्रत्येकजण होत असतं, मग प्रत्येकाच्या पद्धतीने होत असतं. तर असं कष्ट केल्याने असं नाही. आणि व्यायामाची बघा काहीच गरज लागत नाही. आता कुणी बघा व्यायामाच्या टायमाला चालाय निघतं, हे करतं ते करतं. अशी कामं केल्यानंतर व्यायामाची काय गरज आहे? कुठल्याच प्रकारचा व्यायाम करायची गरज नाही. इतकी छान असा व्यायाम होतो, आनंद मिळतो, आपल्या शेतामध्ये काहीतरी वेगळं होतं, असं होतं. अशा पद्धतीने आम्ही नेहमी काम करत असतो. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. आजचा माझा स्पेशली रानातला व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबातच विसरत जाऊ नका बरं का. मला असे नवीन व्हिडिओ बनवायला ना खूप मोटिवेशन वाटतं आणि माझे व्हिडिओ तुम्ही असे उत्साहाने पाहतात, त्यामुळं मला खूप आनंद वाटतो. माझे सबस्क्रायबर कमी आणि व्हिडिओ पाहणारे खूप आहेत, त्यामुळे तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करत चला. मला खूप छान वाटतं असे नवीन व्हिडिओ म्हणजे करायला आनंद वाटतो. आणि माझे ना व्हिडिओ ऑलराऊंडर असतात बरं का. मी ना जे रिअली आहे ते दाखवत असते. मी शेतात गेले शेतातले, घरचं काम, माझ्या दुकानात गेले दुकानातलं, अजून मी दुकानात गेल्यानंतर अजून व्हिडिओ काढला नाही. माझा मेडिकलचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.